हॅलो गाईज, आम्ही आज चाललो आहे कल्याणमध्ये असलेल्या मेट्रो मॉलमध्ये, कारण आमच्या आरोला बसायचं होतं कारमध्ये. इथे आल्यानंतर तो खूपच खुश झाला. बघा तो कसा पळतोय. आता तो गाडी डिसाईड करतो की मला कुठल्या गाडीमध्ये बसायचं आहे. मग फायनली त्यांनी ही गाडी डिसाईड केली. मग आम्ही त्याला या गाडीमध्ये बसवलं. आता बसताच त्यांनी काय केलं, त्या गाडीचा हँडल तोडला. तरी पण त्या दादांनी काही बोलले नाही. त्यांनी तो हँडल परत बसवला आणि गोल त्याला राऊंड मारून तो आला. तेवढ्यात मी इकडे एक गार्डन होतं, त्याची एंट्री फीज होती 100 रुपीज. ते बघत होते. ते बघता बघता तिथनं एक लंडन बस पास झाली. ती बघितली. तेवढ्यात आमचा आरव आला. खुश तर भरपूर होता. तो मला म्हणत होता, मम्मी तू पण बस ना मागे. त्याला काय माहिती मम्माला कोणी बसवणार नाही आहे त्या गाडीमध्ये. तो आता त्याला कारमध्ये बसून झालं, आता त्याला ट्रेनमध्ये बसायचं होतं. तो जाऊन बसलासुद्धा, पण मी नाही बसून दिलं त्याला म्हटले चल आता बास झालं. त्याच्या डॅडीने त्याला उचललं. म्हटलं चल आता आपण इथून निघूयात. आता इथं आल्यानंतर हे काय होतं मला माहिती नाही, विचारलंसुद्धा नाही, कारण आमचा आरव रडत होता. त्याला अजून कारमध्ये बसायचं होतं. मग त्याला आम्ही उचलून घेतलं त्याच्या डॅडीनी. तर पण त्याचं रडणं सुरूच होतं. आम्ही तिथून निघालो. कुठे जाईल तिथे त्याच्या नजरेसमोर ट्रेन येतच होत्या. त्याला म्हटलं आईस्क्रीम खा. त्याला आईस्क्रीम नव्हती खायची, त्याला फक्त कारमध्ये बसायचं होतं. त्याचं रडणं तर सुरूच आहे. प्लीज ना डॅडी मला बसवा ना. नाही म्हटलं, बास झालं. आता बसवलं नाही एकदा. खायचं प्यायचं काही नाही. आता आम्ही निघालो इथून, पण तो म्हटला की नाही मला नाही जायचं, मला कारमध्येच बसायचं. तर त्याचे डॅडी म्हटले तर एकच कारमध्ये बसायचं. मग तो पळत आमच्या आधी पोचला पण आणि गाडीमध्ये जाऊन बसला पण. मग ठीक आहे, त्यांनी दरवाजा लावला. त्या दादाला आम्ही म्हटलं की ह्याला अजून एक राऊंड मारून आणा. मग त्या दादांनी परत गाडी काढली आणि त्याला एक राऊंड मारून आणला. आम्हाला म्हणते बाय मम्मी डॅडी. म्हटलं जा, पण आता एकाच गाडीमध्ये बसायचं ना आपण इथून जायचं. मग तो आता आला, त्याची राऊंड पूर्ण झाली. आता त्याची फक्त नाटक बघा. आता गाडी दादांनी इथे पार्क केली, पण त्याचा काही उतरण्याचा विचार दिसत नव्हता. त्याला हात धरून मी ओढते तर पण तो उतरत नव्हता. मग नंतर त्याच्या डॅडींचा सहारा मला घ्यावा लागला. मग त्याचे डॅडी आले. डॅडीने त्याला उचलून घेतलं आणि आम्ही त्याला आता जबरदस्ती बाहेर घेऊन चाललो आहे. त्याचे डॅडी मला म्हटले मी इथे येऊन चुकी केली, मी परत ह्याला घेऊन इथे येणार नाही. त्याचं रडणं सुरूच होतं, प्लीज ना डॅडी. ठीक आहे, तर नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ त्याला